नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की आता WDचा प्रभाव वाढण्याची शक्यता भारतामध्ये आहे. म्हणजे उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी किंवा मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण वाढणार आहे. जे वातावरण आत्तापर्यंत फार कमी प्रमाणामध्ये राहिलेलं आहे, तसं बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात सध्या पावसास अनुकूल अशी स्थिती नाही. 22, 23, 24 तारखेच्या दरम्यान ओरिसावर, छत्तीसगडवर थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्याचा थोडा पूर्व विदर्भात म्हणजे गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रभाव राहण्याची शक्यता कायम आहे. आपण बघतो 24 तारखेलाही हे वातावरण राहणार आहे. GFS मॉडेल वातावरणात मोठा बदल 29 तारखेला दाखवत आहे. याचा प्रभाव हा भारताच्या बऱ्याच राज्यांवर हलक्या पावसाचा शिडकावा किंवा थोडं वातावरण बदलाचा प्रभाव 30 तारखेला निर्माण होऊ शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे उत्तर भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये, मध्य भारताच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज 29, 30, 31च्या दरम्यान आहे. महाराष्ट्रावर फार प्रभाव याचा राहणार नाही. द्राक्ष बागायतदारांसाठी आपण नेहमी हवामान अंदाज सांगतोय, त्यांनी घाबरून जाण्यासारखी कुठलीही परिस्थिती सध्या निर्माण होण्याचा अंदाज पुढील 10 दिवसात नाही. स्कायमेट वेदर हवामान प्रणालीने 27 तारखेला अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक पावसाचं क्षेत्र दाखवलं आहे, परंतु ते पुढे फारसं प्रभावी राहण्याची शक्यता नाही. स्कायमेटने देखील उत्तर भारतामध्ये प्रभावी WD 29-30 पासून सुरू होतील असा अंदाज व्यक्त केला आहे. आपण बघतो ते 31 तारखेला उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये, म्हणजे लेह, लडाख, जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा प्रभाव निर्माण होईल असा अंदाज आहे. WDचा प्रभाव हा फेब्रुवारीत देखील राहील. 2 फेब्रुवारीला आपण बघतो तर अगदी नवी दिल्लीपर्यंत या WDचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर WDचा प्रभाव नेहमी नसतो, परंतु जेव्हा निर्माण होतो तेव्हा गारपीट होते. ECMWF मॉडेलने विदर्भामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती राहण्याचा अंदाज सध्या दिलेला आहे. संपूर्ण भारताचं निरीक्षण केलं तर केवळ ओरिसा आणि छत्तीसगडच्या काही भागात हे क्षेत्र तयार होणार आहे. 27 तारखेनंतर अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल, परंतु कोणतंही मॉडेल हे कमी दाबाचं क्षेत्र फार प्रभावी होईल असं दाखवत नाही. आपण 28 तारखेला ते प्रभावी होताना बघतो. 29 तारखेला त्याचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. आणि उत्तर भारतामध्ये मात्र प्रभावी WD येईल हे मात्र आता निश्चित होत चाललं आहे. साधारणपणे आपण असं बघतो की पावसास अनुकूल अशी स्थिती बंगालच्या उपसागरामध्ये 30-31 तारखेला तयार होईल. मात्र ती केवळ अंदमान निकोबार बेटांच्या आजूबाजूने असेल आणि उत्तर भारतामध्ये मात्र अनेक राज्यांमध्ये, अगदी पंजाब, हरियाणाच्या उत्तरेकडील भागात, राजस्थानच्या उत्तरेकडील भागामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे. मात्र मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह बर्फवृष्टी ही उत्तर भारतात अनेक ठिकाणी होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ किंवा मराठवाडा, एकूणच महाराष्ट्राची थंडी ही 29 तारखेनंतर कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय नकाशाचं पूर्ण निरीक्षण केलं तर केवळ उत्तर भारतामध्ये ओरिसाच्या आजूबाजूने पावसाचं क्षेत्र राहणार आहे. अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान पावसाचं क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागात ढगाळ वातावरण वाढत जाणार आहे. 23 तारखेला वर्ध्याचा काही भाग, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हे पावसाळी वातावरण 24 तारखेला गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही तालुक्यांमध्ये प्रभावी राहण्याची शक्यता आहे. ओरिसाच्या दरम्यान तयार होत असलेलं कमी दाबाचं क्षेत्र पूर्व विदर्भात हलका प्रभाव टाकण्याची शक्यता असून 24 तारखेला गडचिरोलीच्या काही तालुक्यांमध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. 29 तारखेला महाराष्ट्रात पुन्हा ढगाळ परिस्थिती, हलक्या पावसाची शक्यता निर्माण होणार आहे. अतिशय तुरळक प्रमाणात हलका शिडकावा काही भागात होईल. 29-30 तारखेला काही मॉडेल
पावसाची स्थिती दाखवत असले तरी महाराष्ट्रात फारसं वातावरण तयार होणार नाही. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार तरी जानेवारी महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अवकाळी पाऊस नेहमीच नुकसानकारक राहिलेला आहे. मात्र फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पावसाचा अंदाज बांधूनच शेतकऱ्यांना नियोजन करावं लागणार आहे. कारण आता गहू, हरभरे आणि ज्वारी काही भागात काढणीसाठी येणार आहे आणि ही पिकं वाचवणं आवश्यक राहील.